तुम्हाला माहिती आहे, हे हवामान शास्त्रज्ञ म्हणजे जे लोक हवामानाचा अभ्यास करतात, ते दररोज हवामान कसे आहे याची नोंद ठेवतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, या नोंदी अनेक दशकांपासून म्हणजे खूप खूप वर्षांपासून जपून ठेवलेल्या आहेत. आता जेव्हा आपण ही हवामानाची माहिती दीर्घकाळासाठी पाहतो, तेव्हा आपल्याला एक कल दिसायला लागतो. हा कल आपल्याला सांगतो की त्या ठिकाणी हवामान समानता कसं असतं आणि सुमारे 25 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी घेतलेल्या सरासरी हवामान पद्धतीला त्या ठिकाणचे दीर्घकालीन हवामान म्हणतात. दीर्घकालीन हवामानाचा आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूवर परिणाम होतो. आपले अन्नस्रोत, वाहतूक पायाभूत सुविधा, आपण कोणते कपडे घालतो इथपासून ते आपण सुट्ट्यांसाठी कुठे जातो इथपर्यंत. याचा आपल्या उदरनिर्वाहावर, आरोग्यावर आणि भविष्यावर मोठा परिणाम होतो. म्हणूनच दीर्घकालीन हवामान कसं बदलतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण भविष्यासाठी तयारी करू शकू. पुढच्या वर्षी किती पाऊस पडेल याचा अंदाज लावण्यासाठी आपल्याला हवामानाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. समुद्राचे तापमान वाढत असल्यामुळे समुद्राची पातळी किती वाढेल हे जाणून घेण्यासाठी हवामान समजून घेणं महत्त्वाचं आहे. यासोबतच अतितीव्र हवामानामुळे कोणत्या प्रदेशांवर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे किंवा हवामान बदलामुळे कोणत्या वन्यजीव प्रजातींवर धोका आहे हे देखील आपण पाहू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण दीर्घकालीन हवामान काय आहे हे समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करूया. दीर्घकालीन हवामान म्हणजे नक्की काय याची मूलभूत माहिती आपण घेऊ आणि भारतातील तसेच जगभरातील विविध हवामान क्षेत्रांची काही उदाहरणं पाहू. तापमान आणि पर्जन्यमानावर आधारित जगातील हवामानाचे प्रामुख्याने 5 प्रकार ओळखले जातात. उष्णकटिबंधीय. इथे तापमान जास्त आणि आर्द्रता जास्त असते. उदाहरणार्थ, भारत हा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय देश आहे, जिथे उच्च तापमान आणि आर्द्रता आहे. समुद्र किनाऱ्याजवळील सर्व भूभाग उष्णकटिबंधीय हवामानात मोडतो. दुसरं म्हणजे कोरडे. इथे तापमान खूप जास्त असतं आणि आर्द्रता खूप कमी असते. कमी आर्द्रता म्हणजे वातावरणातील पाण्याची वाफ खूप कमी असते. त्यानंतर समशीतोष्ण हवामान. इथे तापमानाची श्रेणी माफक असते. म्हणजे हिवाळा मध्यम असतो आणि उन्हाळा गरम असतो. हे सहसा मध्य युरोपीय प्रदेशात आढळतं. खंडीय भागात तापमानाची भिन्नता खूप मोठी असते. उदाहरणार्थ, कॅनडासारख्या ठिकाणी अतिथंड हिवाळा असतो आणि त्याच वेळी उन्हाळा गरम असतो. जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात तापमानाची मोठी भिन्नता आढळते आणि हिवाळा आणि उन्हाळा स्पष्टपणे वेगळे ओळखता येतात, तेव्हा त्याला खंडीय प्रकार म्हणून वर्गीकृत केलं जातं. ध्रुवीय प्रदेशांमध्ये सर्वात थंड हवामान असतं, जे दक्षिण ध्रुवावर, उत्तर ध्रुवावर आणि ध्रुवीय प्रदेशांजवळ आढळतं. या प्रकारे जगभरातील दीर्घकालीन हवामानाचे प्रकार प्रामुख्याने वर्गीकृत केले जातात. वास्तविक पाहता प्रत्येक प्रकारचे पुढे विशिष्ट हवामानात विभाजन केले जाऊ शकते. जसं की उष्णकटिबंधीय याचं वर्षावन, भूमध्यसागरीय अशा प्रकारचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं. याचा अधिक सखोल अभ्यास आपण पुढच्या वर्गात करू. भारत हा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय मान्सून हवामान असलेला देश आहे. याचा अर्थ उष्णकटिबंधीय मान्सून हवामानात स्पष्टपणे ओले आणि कोरडे ऋतू असतात आणि हवामान उष्ण व दमट असतं. हे सर्व मान्सून नावाच्या हंगामी वाऱ्यांमुळे घडतं. भारतात उत्तर भागात विशेषतः हिमालयीन प्रदेश आणि उत्तरेकडील मैदाने इथे उंची जास्त असल्यामुळे समशीतोष्ण हवामान अनुभवायला मिळतं. समशीतोष्ण हवामान म्हणजे माफक तापमान आणि स्पष्ट ऋतू, ज्यात हिवाळा थंड ते मध्यम आणि उन्हाळा गरम ते उष्ण असतो. त्यानंतर देशाचा दक्षिण भाग आहे, जो पुन्हा उष्णकटिबंधीय क्षेत्रात येतो. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेश देशाचा दक्षिणेकडील भाग आहे. हे सर्व उष्णकटिबंधीय मान्सून हवामानात येतात. जसं मी पूर्वी नमूद केलं, प्रमुख हवामान क्षेत्रांना लहान हवामान श्रेणींमध्ये मोडता येतं. मी इथे भारताच्या हवामान क्षेत्रांचा नकाशा ठेवला आहे. तुम्हाला उत्सुकता असल्यास तुम्ही इथे थांबू शकता आणि देशातील विविध हवामान परिस्थिती बारकाईने पाहू शकता. सध्या आपण इथे खोलवर जाणार नाही, आपण याबद्दल पुढील वर्गात शिकू. आता पुढे जाऊया. या 2 तक्त्यांमध्ये आपल्याकडे भारतातील 2 ठिकाणांची हवामान परिस्थिती दिलेली आहे. जम्मू आणि काश्मीर आणि केरळ. दोन्ही ठिकाणचे सरासरी तापमान तसेच दैनंदिन किमान आणि दैनंदिन कमाल तापमान तक्त्यामध्ये दाखवलं आहे. एका महिन्याचे सरासरी तापमान कसे काढायचे? हे 2 टप्प्यात केलं जातं.
पहिला टप्पा, या महिन्यात नोंदवलेल्या तापमानाची सरासरी काढणे. उदाहरणार्थ, जानेवारीमध्ये दररोज तापमान नोंदवलंय आणि त्याची सरासरी काढली. दुसरा टप्पा, पुढील अनेक वर्षांच्या, उदाहरणार्थ एका वर्षाचा जानेवारी, मग दुसऱ्या वर्षाचा जानेवारी, मग तिसऱ्या वर्षाचा जानेवारी, असं मासिक सरासरीची पुन्हा सरासरी काढणे. यातून आपल्याला सरासरी तापमान मिळतं. इथे नोंदवलेले दोन्ही ठिकाणं म्हणजे जम्मू आणि काश्मीर मधील श्रीनगर आणि केरळमधील तिरुवनंतपुरम आहे. तक्त्याकडे पाहिल्यास तुम्हाला त्यांच्या हवामानातील फरक स्पष्टपणे दिसून येईल, बरोबर? जम्मू आणि काश्मीर हे अधिक थंड आहे, जिथे काही महिने मध्यम गरम असतात आणि मध्यम पाऊस पडतो. दुसरीकडे केरळ हे वर्षभर उष्ण असतं आणि मे, जून, जुलैमध्ये जोरदार पाऊस पडतो. अशा प्रकारची तुलना आपल्याला देशातील विविध भागांमधील हवामान स्थिती समजून घेण्यास मदत करते. भारताच्या पश्चिम भागात, उदाहरणार्थ राजस्थानमधील माहिती दर्शवते की वर्षभरातील बहुतेक काळ तापमान जास्त असतं. पण हिवाळ्या दरम्यान, जो तसाही फार कमी महिन्यांसाठी असतो, तापमान खूप कमी होऊ शकतं. या प्रदेशात पाऊसही खूप कमी पडतो. हे एक विशिष्ट वाळवंटी हवामान आहे. ते उष्ण आणि कोरडे असतं. आता जर आपण देशाच्या ईशान्येकडील भागाकडे पाहिलं, तर तिथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे. या प्रदेशात वर्षातील बहुतेक काळ पाऊस पडतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की ईशान्येकडील हवामान दमट आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो याची उजळणी करूया. हवामानशास्त्रज्ञ म्हणजे हवामानाचा अभ्यास करणारी व्यक्ती. दीर्घकाळात घेतलेल्या सरासरी हवामानाला त्या ठिकाणचे दीर्घकालीन हवामान म्हणतात. हवामानाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. आपले अन्न, वाहतूक, कपडे आणि अगदी सुट्टीच्या निवडी देखील हवामानावर अवलंबून असतात. हवामानाचे मुख्यत्वे 5 प्रकारात वर्गीकरण केले जाते. उष्णकटिबंधीय, कोरडे, खंडीय, समशीतोष्ण आणि ध्रुवीय. भारत प्रामुख्याने उष्णकटिबंधीय मान्सून हवामान असलेला देश आहे, ज्यात हिमालयीन प्रदेशात समशीतोष्ण हवामान आणि दक्षिण भागात उष्णकटिबंधीय हवामान क्षेत्र आहे. आपण जम्मू आणि काश्मीर आणि केरळ या दोन ठिकाणांच्या प्रत्यक्ष माहितीचा अभ्यास केला आणि पाहिलं की जम्मू आणि काश्मीर मुख्यतः थंड असतं. काही महिने मध्यम गरम असतात आणि तिथे मध्यम पाऊस पडतो. तर केरळ वर्षभर उष्ण असतं आणि काही महिन्यात जोरदार पाऊस पडतो. याशिवाय राजस्थानची माहिती दर्शवते की तिथे मुख्यतः उष्ण आणि कोरडे हवामान असतं. तर ईशान्य भारतात वर्षातील बहुतेक काळ पाऊस पडल्यामुळे तिकडचं दीर्घकालीन हवामान दमट असतं. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.